पुढची बातमी बघूया। राज्याची उपराजधानी नागपूर रोजच गुन्हेगारीच्या घटनांनी हादरून जाते। नागपुरात 12 वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आलेली आहे। यातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बहिणीनंच भावाची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे। मात्र या घटनेमुळे आता खळबळ माजलेली आहे। अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। या भावाला आपल्या बहिणीचं प्रेम प्रकरण माहिती होतं का? भावाला मारण्यामागे बहिणीचा या व्यतिरिक्त आणखी कोणता हेतू होता का? यासारख्या प्रश्नांची आता चर्चा सुरू आहे। आणि त्या मुलीने आम्हाला सांगितलं विचारपूस केल्यानंतर की ती आणि तिचा प्रियकर घरी संदिग्धरित्या आढळला तिच्या भावाला। त्यामुळे त्यांनी तिच्या भावाने म्हटलं की घरी आईवडिलांना सांगतो म्हणून। घरी आईवडिलांना सांगते या कारणावरून त्यांनी त्या प्रियकराने आणि ती जी आहे मुलगी या दोघांनी मिळून स्कारने त्याचा गळा आवळून मारलेला आहे। हा प्रकार आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। तुषार, बहिणीनंच सख्या भावाची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार घडलाय आणि प्रियकराच्या मदतीने ही हत्या झाल्याचा आता सगळा प्रकार समोर आलेला आहे। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? विलासनीची अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार आहे। काल सायंकाळची घटना आहे। त्या घटनेमधली जी आरोपी मुलगी आहे आणि तिचा प्रियकर आहे हे दोघेही आक्षेपार्ह स्थितीमध्ये सुरेश रामटेके हा 12 वर्षाचा मुलगा त्या बहिणीचा लहान भाऊ याला दिसले होते। त्या बहिणीने त्याला घरी ही माहिती न सांगण्याची विनंती केली, मात्र तो ऐकत नव्हता। त्यामुळे भीतीपोटी हे दोन्ही आरोपी आहे या दोन्ही आरोपींनी सूरजची गळा आवळून ओढणीने हत्या केली। त्या संपूर्ण घटनेमध्ये सुरुवातीला तिची जी बहीण होती त्या बहिणीने एक बनाव देखील केला, कारण की हत्या केल्यानंतर शेजाऱ्यांना तिने माहिती अशी दिली होती की तिचा भाऊ बाहेर खेळायला गेला असताना लहान मुलांमध्ये वाद झाला आणि त्या वादानंतर तो घरी आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। मात्र घटनास्थळावर जेव्हा पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती बघितली तेव्हा पोलिसांना संशय आला की कुठेतरी सूरजची बहीण खोटी माहिती देत आहे, कारण की गळा आवरल्याचे डाग तिथे गळ्यावर पाहायला मिळत होते। त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली। स्थानिकांकडून माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की या घटनेमध्ये जो आरोपी आहे स्नेहल सोनपिपळे जो त्या मुलीचा प्रियकर आहे त्याला सुरुवातीला ताब्यात घेतलं। त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सर्व माहिती सांगितली की आम्ही आक्षेपार्ह स्थितीमध्ये सूरजला दिसलो होतो आणि त्यामुळे आम्ही त्याची हत्या केली, कारण की तो घरी सांगेल याची भीती आम्हाला वाटत होती। आणि या घटनेमध्ये जर आपण बघितलं तर ती मुलगी अल्पवयीन आहे। आरोपी आहे या घटनेमधला जो स्नेहल आहे हा 18 वर्षाच्या वरचा आहे, तो सज्ञान आहे। त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे। जे प्रियकरी म्हणजे ती मुलगी आहे ती अल्पवयीन असल्यामुळे तिला बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात येईल। मात्र जो आरोपी आहे त्याच्यावर IPC अंतर्गत अल्पवयीन मुलाची हत्या करण्याचा जो आरोप आहे तो त्याच्यावर लावण्यात आलेला आहे। पण इथे अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल विलास। आपण बघितलं की सख्या बहिणीने 12 वर्षाच्या लहान भावाची हत्या केली। या सगळ्या प्रकारानंतर आता पूर्ण नागपूरमध्ये आता आश्चर्य व्यक्त होतंय। धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे, कारण सख्या बहिणीनंच भावाचा खून केलेला आहे।